रामराम मंडळी, कच्च्या तांदळाची तुम्ही भरपूर रेसिपी खाल्ली असतील किंवा बनवली असतील. तर आज मी तुम्हाला शिजलेल्या भातापासून जबरदस्त असा नाश्ता बनवून दाखवणार आहे. हा नाश्ता तुम्ही बनवलात तर 100% खात्री आहे बाहेरचं जंक फूड खाणं विसरून जाणार. इडली, डोसा, उत्तप्पा, पोहा, उपमा तर तुम्ही रोज बनवतातच, पण एकदा तरी असा पदार्थ बनवून पहा. उरलेल्या भाताचा, ताज्या भाताचा सुद्धा हा नाश्ता तुम्ही बनवू शकता. तर सर्वात प्रथम इथे आपल्याला एक मोठी वाटी शिल्लक भात घ्यायचा आहे. तुमच्याकडे शिळा भात असेल तरी काही हरकत नाही. अशी कोणती वाटी सेट करून घ्या किंवा कोणत्याही भांड्याने घ्या, मापाचं काहीच बंधन नाही. आता काय करायचं, मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण भात काढून घ्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ना पाणी वापरायचं आहे ना दूध वापरायचं आहे. पल्स मोडला बंद चालू करून जितकं शक्य असेल तितकं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तुम्हाला मिक्सरने वाटायचं नसेल तर काय करायचं, पुढे पहा. पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. अगोदर ह्याला बंद चालू करून बारीक वाटून घेऊ. भात वाटून झालं की इथे आपल्याला मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला वाटून घेतलेला भात काढून घ्यायचा आहे. पाहू शकता मंडळी, ह्याच्यामध्ये मी अजिबात पाणी वापरलेलं नाही. पाणी न वापरता सुद्धा हे वाटून घेतलं तर जास्त चिकट होतो, म्हणून भात तुम्हाला कोणताही वापरायचा आहे. फक्त इंद्रायणी भाताचा वापर करू नका. इंद्रायणी भात जास्त प्रमाणामध्ये चिकट असतो, म्हणून थोडंसं आपल्याला सांभाळूनच भात वापरायचा आहे. आणि इंद्रायणी भात तुम्हाला वापरायचा असेल तर काय करायचं, त्याला मिक्सरला वाटून घ्यायचं नाही. त्याला मिक्सरला वाटलं, मिक्सरच्या भांड्यातून ते बाहेर पडणारच नाही. त्यासाठी काय करायचं, एखादा मॅशर घ्यायचा आहे आणि मॅशरनेच आपल्याला इंद्रायणी भाताला मॅश करून घ्यायचं आहे. तुम्ही साध्या भाताला सुद्धा, म्हणजे कोणत्याही भाताला सुद्धा तुम्ही मॅशरने मॅश करून घेऊ शकता, तुम्हाला मिक्सरमध्ये वाटायचं नसेल तर. तर असं आपल्याला भात अगोदर भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला नाश्त्याची चव वाढण्यासाठी आणि थोडीशी बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला 2 बटाटे उकडून घ्यायचं आहे आणि त्याला असं बारक्यावाल्या किसणीने, म्हणजे बारीक छिद्राच्या किसणीने किसून घ्यायचं आहे. मोठ्या छिद्राच्या किसणीने किसून घेऊ नका, असं एकदम बारीक मॅश व्हायला पाहिजे. हाताने तर अजिबात त्याला मॅश करू नका. हाताने मॅश केलं तर ह्याच्यामध्ये गाठी जास्त होतात, म्हणून हाताने मॅश न करता आपल्याला असं बारीक छिद्राच्या किसणीनेच किसून घ्यायचं आहे. असं शिल्लक भाताची रेसिपी आपल्याला तेलामध्ये टाकून पाहायची आहे. जबरदस्त भन्नाट अशी नाश्त्याची रेसिपी तयार होते. एकदा नाश्ता बनवा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल. बटाटा चांगल्या प्रकारे किसून झालेला आहे. आता ह्याच किसणीने आपल्याला गाजर किसायचं आहे. एक लहान आकाराचा गाजर घेतलेला आहे. तुम्हाला बटाटा आणि गाजर वापरायचं नसेल आणि मुलांसाठी आणखीन जास्त टेस्टी नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही पनीर किसू शकता. पनीरमध्ये जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन असतं आणि आणखीन जास्त टेस्टी बनवायचं असेल, पनीर बरोबर चीज किसून घ्या. म्हणजे काय होणार, आणखीनच जबरदस्त टेस्टी नाश्ता होणार आणि मुलं खायलाही आवडीने मागतील. पण असं भाज्या वापरलं तर जास्त पौष्टिक सुद्धा होतो आणि प्रोटीनयुक्त हा नाश्ता होतो. संपूर्ण गाजर सुद्धा किसून झालेला आहे. आता आणखीन ह्याच्यामध्ये 1 ते 2 भाज्या मिक्स करायच्या आहेत. सर्वप्रथम इथे मी एक बारीक आकाराचा कांदा एकदम बारीक कापून घेतलेला आहे. भाज्या तुम्हाला वापरायच्या आहेत एकदम बारीक कापून किंवा किसून वापरायच्या आहेत. एक ढोबळी मिरची घेतलेली आहे, बारीक कापून घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीसवडीनुसार भाज्याचं प्रमाण कमी किंवा अथवा जास्त करू शकता. तुम्हाला ज्या भाज्या आवडतील त्या सुद्धा तुम्ही वापरू शकता. भरपूर प्रमाणामध्ये इथे आपल्याला कोथिंबीर वापरायची आहे. आता सर्वात प्रथम इथे नाश्त्याच्या चवीसाठी इथे आपल्याला अर्धा ते 1 चमचा आलं लसणाची पेस्ट वापरायची आहे. सोबतच काही मसाले वापरायचे आहे फ्लेवर चांगला येण्यासाठी. 1 चमचा जिरे, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद रंग चांगला येण्यासाठी, चवीनुसार मीठ. तिखटपणासाठी इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही वाटलंच तर 1 चमचा लाल तिखट वापरू शकता. आता बाइंडिंग चांगली येण्यासाठी आणि कुरकुरीतपणा वाढण्यासाठी इथे आपल्याला 3 ते 4 चमचे रवा वापरायचा आहे. इथे मी बारीक रवा वापरत आहे. तुम्ही वाटलंच तर जाड रवा वापरला तरी काही हरकत नाही. आणि सोबतच नाश्त्याची चव आणखीन वाढण्यासाठी 2 ते 3 चमचे आपल्याला बेसन वापरायचं आहे. तुम्हाला बेसन किंवा रवा वापरायचा नसेल तर शिजलेल्या भाताबरोबर 4 ते 5 चमचे तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल, तुमच्याकडे बेसन किंवा रवा अवेलेबल नसेल तर. आता ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे. चमच्यानेच एकजीव करून घ्यायचा आहे, कारण की भात हाताला जास्त चिटकेल, म्हणून अगोदर आपल्याला चमच्याने सर्व जिन्नस भातामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, कारण की भातालाही पाणी सुटतं आणि भाज्यांनाही पाणी सुटतं, म्हणून इथे पाणी वापरू नका.
तर पाहू शकता मंडळी, मस्तपैकी सर्व जिन्नस भातामध्ये एकजीव झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये एक सिक्रेट मसाला वापरायचा आहे, ज्याच्याने ह्या नाश्त्याची चव दुपटीने वाढेल. पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही वापरलं तरी चालेल, पण चव चांगली येईल म्हणून इथे मी 1 चमचा किचन किंग मसाला वापरायचा आहे. तुम्ही वाटलंच तर एक लहान पॅकेट मॅगी मसाला वापरला तरी चालेल, मुलांना आवडत असेल तर. आता हे मिश्रण हाताला जास्त चिटकू नये म्हणून इथे आपल्याला 1 चमचा तेल वापरायचं आहे. आणि आता चमचाचा वापर करायचा नाही, आता याला हातानेच आपल्याला चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे. मिश्रण हाताला चिटकू नये म्हणून आपल्याला तेल वापरायचं आहे. अशा प्रकारे संपूर्ण मिश्रणामध्ये हे मसाले एकजीव झाले की आता काय करायचं, अशी मोठीशी प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटला आतील बाजूला तेल लावून घ्यायचं. तुमच्याकडे केक ट्रे असेल तर अतिउत्तम, त्याच्यामध्ये तुम्हाला हा नाश्ता असा पसरवून घ्यायचा आहे. केक ट्रेला सुद्धा खालती बटर लावा आणि चांगल्या प्रकारे असं आपल्याला हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे. असा मोठासा पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे. तर मंडळी पाहू शकता, असं चांगल्या प्रकारे आपल्याला एकदम गुळगुळीत करायचं आहे. आणि जास्त आपल्याला जाड रुंदी नाही पाहिजे, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. जास्त जाड रुंदी असली की नाश्ता एकदम मधून कच्चा होणार, म्हणून आपल्याला असं अगोदर ह्याला पसरवून घ्यायचं आहे. एका ताटलीमध्ये आपल्याला ह्याला सेट करायचं आहे. आता ह्याचा आपल्याला डायरेक्ट नाश्ता बनवायला घ्यायचा नाही. एक काम करायचं आहे, ही पीठ उचलायची आहे आणि बरोबर आपल्याला 10 ते 15 मिनिटं नाहीतर जास्तीत जास्त अर्धा तास फ्रीज मध्ये ठेवायची आहे, चांगल्या प्रकारे हे मिश्रण सेट होण्यासाठी. तेव्हाच मग आपण ह्याला आकार देऊ शकतो. जितका खमंग नाश्ता आहे तितकी खमंग आपण ह्या नाश्त्यासाठी चटणी बनवून घेऊया. छोटंसं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीर घ्यायची आहे आणि सोबतच 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या व 2 ते 3 लहान तुकडे आलं घ्यायचं आहे. तिखटपणासाठी इथे आपल्याला 2 ते 3 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे, किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता इथे मी पाव वाटी बारीक शेव वापरत आहे, पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण अशा पद्धतीने तुम्ही हिरवी चटणी बनवून पहा. खरंच मंडळी भरपूर खमंग लागते. चटणीच्या बाइंडिंगसाठी 2 चमचे फुटाणे वापरायचे आहेत, म्हणजेच की डाळवा. तुमच्याकडे फुटाणे नसेल तर 2 चमचे भाजलेले शेंगदाणे किंवा भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर वापरू शकता. चवीनुसार मीठ टाकल्यावर आता ह्या जिन्नसांना आपल्याला पाणी न वापरताच अगोदर एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. अगोदरच तुम्ही पाणी वापरला तर बारीक वाटलं जाणार नाही, म्हणून अगोदर एकदम बारीक वाटायचं आहे. मग गरजेनुसार तुम्हाला चटणी कशी खायला आवडते, पातळ किंवा घट्ट, त्यानुसार पाणी वापरून एकदम बारीक पुन्हा वाटून घ्यायचं आहे. तर मंडळी पाहू शकता, चटणी वाटून तयार झालेली आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी सुद्धा पाहू शकता. ना जास्त घट्ट आहे ना जास्त पातळ आहे, मध्यम टाईपमध्ये ह्याची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. ह्याला फोडणी देण्याची काहीच गरज नाही, हे अशीच एकदम खमंग लागते आणि दिवसभर सुद्धा टिकून राहते. तुम्ही वाटलंच तर ह्याच्यामध्ये आंबूसपणा वाढण्यासाठी 1 लिंबाचा रस किंवा थोडीशी चिंच किंवा 1 चमचा दही वापरू शकता, किंवा तुम्ही असंच बनवलं तरी काही हरकत नाही. चटणी पूर्णपणे तयार झाली की थोडा वेळ आपण ह्याला बाजूला ठेवू. चटणी तयार झाली की इथे आपल्याला एक पेस्ट बनवून घ्यायची आहे. त्यासाठी मोठीशी वाटी किंवा मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा घ्यायचा आहे. इथे मी मैदा वापरत आहे बरं का, तुम्ही वाटलंच तर कॉर्नफ्लॉवर वापरू शकता. 3 चमचे मैदा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी वापरत आपल्याला मीडियम थिक मध्ये ह्याचा घोळ बनवून घ्यायचा आहे. तर मंडळी थोडं थोडं पाणी वापरून असा मस्त गुळगुळीत घोळ तयार करून घ्यायचा आहे. ना पातळ आहे ना घट्ट आहे, मीडियम थिक मध्ये असा घोळ आपल्याला अगोदर तयार करून घ्यायचा आहे. चला तर मंडळी आता ह्या घोळला आपण थोडा वेळ बाजूला ठेवू. तर मंडळी या प्लेटला मी 15 ते 20 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि मस्तपैकी हे सेट झालेलं आहे. जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे, ह्याला तुम्ही अर्ध्या तासापर्यंत सुद्धा ठेवू शकता तुमच्याकडे वेळ असेल तर. आता सेट झाल्यानंतर ह्याला आपण आपल्या आवडीसवडीनुसार आकार द्यायचा आहे. तुम्ही वाटलंच तर चौकोन आकार देऊ शकता किंवा काजू कतली सारखा आकार देऊ शकता किंवा ह्याला त्रिकोण आकार सुद्धा देऊ शकता, म्हणजेच की शंकरपाळ्यासारखा आकार सुद्धा देऊ शकता. तुम्हाला जो आकार आवडतो तो आकार देऊ शकता. तर मंडळी इथे मी डायमंड शेप सारखा आकार दिलेला आहे, तर याला हळूवारपणे आपल्याला डिमोल्ड करायचं आहे. पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला डिमोल्ड करायचं आहे आणि ह्याला थोडंसं असं हाताने शेप द्यायचा आहे. म्हणजे हे बॅटर थोडंसं ओलच असतं, कारण की आपण ह्याच्यामध्ये शिळा भात आणि बटाटा वापरलेला आहे. तुमचं मिश्रण असं जास्त प्रमाणामध्ये ओलसर असेल तर काय करायचं, कारण की भाज्याला पाणी सुटतं, तर तिथे तुम्हाला आणखीन जास्त तांदळाचं पीठ वापरायचं आहे. म्हणजे पिठाला सेट करण्या अगोदर तांदळाचं पीठ वापरायचं आहे, किंवा जास्त प्रमाणामध्ये रवा वापरला तरी काही हरकत नाही. आणि अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं असं बोटाने दाब द्यायचा आहे आणि ह्या सर्व वड्या असं सेट करून घ्यायच्या आहेत. पाहू शकता अशा वड्या अगोदर आपल्याला डिमोल्ड करून घ्यायच्या आहेत, मग त्याला असं बोटाने दाब द्यायचा आहे. तर मंडळी आता काय करायचं, ही वडी जी बनवली आहे ना, या मैद्याच्या घोळमध्ये आपल्याला डीप करायची आहे.
असं चांगल्या प्रकारे ह्याला कोटिंग करून घ्यायचे आहे. मग काय करायचं, ही वडी अशी चमच्याने उचलायची आहे आणि ह्या ब्रेडच्या चुऱ्यामध्ये टाकायची आहे, म्हणजेच की ब्रेड क्रम्स मध्ये टाकायचे आहे आणि ह्याला सुद्धा चांगल्या प्रकारे कोटिंग करून घ्यायचे आहे. तुमच्याकडे ब्रेड क्रम्स नसेल तर कोणतीही ब्रेड घ्या आणि त्याला मिक्सरला फिरवून घ्या आणि अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण वड्या तयार करून घ्यायच्या आहे. आणि आता ह्याची शेवटची स्टेप मी तुम्हाला लवकरात लवकर दाखवतो. तर मंडळी, इथे मी अगोदरच तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं. चांगल्या प्रकारे तेल गरम झालं की गॅस आपल्याला मंद करायचा आहे आणि एक एक करून ह्या सर्व वड्या अगोदर आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायच्या आहे. शेवटपर्यंत आपल्याला गॅस मंद किंवा मध्यम ठेवायचा बरं का, अजिबात त्याला फास्ट करू नका. आणि उलटून पालटून दोन्हीकडून रंग एकदम खरपूस येईपर्यंत डार्क सोनेरी रंगावर ह्याला तळून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत. उलटून पालटून मस्त असा डार्क सोनेरी रंग येईपर्यंत ह्याला कुरकुरीतपणा येईपर्यंत तळून घेतलेला आहे. जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे, घाई करायचे नाही. जोपर्यंत हे तेलावर वर पोहत नाही तोपर्यंत ह्याला उलटून घ्यायचं नाही. पाहू शकता मंडळी, जबरदस्त असा रंग आलेला आहे आणि कुरकुरीतपणाही जबरदस्त आलेला आहे. चला तर मंडळी, ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो आणि अशाच पद्धतीने उरलेली बॅच मी तळून घेतो. समोसा, वडा, कचोरी, कांदा भजी, बटाटा भजी, बाहेरचे असे कित्येक पदार्थ तुम्ही खाल्ले असतील, बनवले असतील. तर मंडळी, शिळ्या भाताचा असा डीप फ्राय करून नाश्ता एकदा बनवून पहा. इतका भन्नाट कुरकुरीत आहे आणि चवीला तर विचारूच नका. एकदा खाल तर आठवड्यामधून 2 ते 3 वेळा नक्की बनवाल. असा मस्त कुरकुरीतपणा आलेला आहे आणि रंगही एकदम सुरेख आलेला आहे. पाहू शकता, तोडल्यानंतर मधूनही मस्त तळला गेलेला आहे. तर मंडळी, आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये.